नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतात मतदान यंत्रावर निवडणुका घेण्यासाठी प्रचंड विरोध आहे. या यंत्रावर संशय घेतला जातो, शंका व्यक्त केली जाते. त्यात काही संशयास्पद प्रकरणे देखील समोर येतात आणि संशयाचं धुकं अधिक गडद होतं. लोकशाही असलेल्या या देशात मात्र जनतेची ही मागणी, जनतेचा हा विरोध कुणीही मान्य करायला तयार नाही. निवडणुका या मतदान यंत्रावरच घेतल्या जात आहेत. मग लोकांनी कितीही मागणी करो, कितीही विरोध करो, कुणाला काही फरक पडताना दिसत नाही. लोक मात्र आपला संशय व्यक्त करीतच आहेत. संशयाच्या या वलयातून जन्माला आलेलं सरकार राज्य करीत असतं. आता लोकसभेच्या निवडणुका तर झालेल्या आहेत. काही ठिकाणच्या निवडणुका मतदान यंत्रावर घेतलेल्या आक्षेपानं आजही गाजत आहेत. त्यात मुंबईमधली अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांची निवडणूक. इथं एक गुन्हाही दाखल झालेला आहे. रोज एक नवीन प्रकरण, नवे आरोप, नव्या काही कुरापती समोर येताना दिसू लागल्या आहेत. विरोधी पक्ष गेल्या काही काळापासून मतदान यंत्रावर चिंता व्यक्त करीत आहे. त्यांनी ते VVPAT ते स्लिपची 100% मोजणी करण्याची मागणी वगैरे केलेली होती. लोकांना वाटलं निदान ही मागणी केल्यावर तरी काहीतरी निष्पन्न होईल, पण त्यालाही कोर्टाकडून अनुमती मिळालेली नाही. त्यामुळे तोही विषय बाजूला गेला. अशातच टेस्लाचे एलॉन मस्क यांनी भारतात वादळ उठवून दिलं आहे. वादळ. मतदान यंत्राबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळं भारताच्या राजकारणात पुन्हा एक नवी खळबळ उडाली आहे. खरं तर त्यांनी भारतातील आगीत, म्हणजे भारतात जी या मतदान यंत्राच्या संदर्भात जे विरोधी वातावरण आहे त्याची जी मनामध्ये लागलेली आग आहे त्यात तेल ओतलेलं आहे असं म्हणावं लागेल. एलॉन मस्क यानं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AIच्या मदतीनं हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्यानं मोठी गडबड उडते असं मत या मस्कनं व्यक्त केलेलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट F. केनेडी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट देखील चर्चेत आली आहे. तिथल्या एका निवडणुकीच्या दरम्यान EVM मधील गडबडीविषयी त्यांनी त्यात अगदी सविस्तरपणे आपलं मत मांडलेलं आहे. या निवडणुकीत प्राथमिक निवडणुकीच्या वेळेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. एखादी नव्हे, अनेक त्रुटी आढळल्या. पण ही गडबड लागलीच लक्षात आली. त्यानंतर मतदान यांचा पडताळणी करण्यात आली. सगळं काही ठीक झालं असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. पेपर ट्रेल असल्यामुळं इथली गडबड पकडली गेली असं त्यांनी म्हटलं आहे. पेपर ट्रेल म्हणजे बॅलेट पेपर, कोणाला मतदान केलं याची माहिती देणारा हा एक कागद जो मतदारांच्या हाती असतो. पण ज्या भागात असा पेपर ट्रेल नाही तिथं अमेरिकन नागरिकांना माहीत पण होणार नाही की त्यांचे मतदान मोजण्यात हे आलं आहे की नाही, आणि त्यांनी ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे ते मत त्यालाच मिळालं आहे की नाही हे माहितीही होणार नाही अशी शंका केनेडी यांनी व्यक्त केली आहे. त्याला एलॉन मस्क याने हे उत्तर दिलेलं आहे. त्याच्या मते, म्हणजे मस्कच्या मते, मतदान यंत्र ही नष्ट करून टाकायला हवी. भारतात आधीच हा विषय स्फोटक बनलेला आहे आणि आता पुन्हा एलॉन मस्क आणि केनेडी यांच्या मतदान यंत्राविषयीच्या मतामुळे भारतीय राजकारणात मात्र गोंधळ उडालेला आहे. भारतीय राजकारण ढवळून निघू लागलं आहे. राहुल गांधी यांनी तर आधीपासूनच मतदान यंत्राला विरोध केलेलाच आहे. आता ते म्हणाले मतदान यंत्र म्हणजे एक ब्लॅक बॉक्स आहे. भारतातील EVM हे ब्लॅक बॉक्ससारखं आहे ज्याला तपासण्याची परवानगी कोणालाही नाही. आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले जात आहेत. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाही धोक्याची बनते आणि फसवणुकीची शिकार बनते असं राहुल गांधी यांनी आता ताजं मत व्यक्त केलं आहे. मतदान यंत्र म्हणजे हे EVM मशीन हॅक होऊ शकतं अशी शंका जागतिक ख्यातीचे उद्योजक टेस्ला आणि SpaceX या मोठ्या कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी ही शंका व्यक्त केली आहे. त्यानंतर भारतातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. साहजिकच आहे, कारण भारतात आधीपासूनच मतदान यंत्रविरोधी वातावरण आहे. मस्क यांची टिप्पणी ही अमेरिकेतील EVM बाबत होती, तिथल्या मतदान यंत्राच्या संदर्भात होती. मात्र त्यावर वाद भारतात होऊ लागला आहे.
प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी त्यांचे नेते, त्यांनी यावर भाष्य केले. काय म्हणाले बघा, एलॉन मस्क यांनी फक्त गाड्या बनवण्याचं काम करावं, फालतू सल्ले देऊ नयेत. आता म्हणजे हे पहा, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष मतदान यंत्राचा पुरस्कार करीत आहेत, तर विरोधी पक्ष मतदान यंत्राच्या विरोधात उभे आहेत. काही असो, मस्कच्या विधानानं भारतात मात्र मोठी खळबळ उडवून दिली हे नक्की. मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा, बेल आयकॉन क्लिक करा. जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.